तुमचा विश्वास आमची बातमी। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असताना प्रभाग क्रमांक 26च्या निकालावर गंभीर आक्षेप घेत प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चानं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलंय। प्रभाग क्रमांक 26 मधून आशा खरात, किरण दराडे, किरण राजवाडे आणि नितीन दातीर यांचे पॅनल निवडणूक रिंगणामध्ये होते। या पॅनलमधील 3 उमेदवारांचा विजयी झाला असून आशा खरात यांचा अवघ्या 562 मतांनी पराभव झालाय। मात्र या निकालामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांनी गंभीर घोळ केल्याचा आरोप प्रशांत खरात यांनी केलाय। या पार्श्वभूमीवर घरकुल, दत्तनगर, चुंचाळे, अंबडगाव, जनता स्वीट्स, संभाजी महाराज स्टेडियम, अंबड पोलीस ठाणे, गणेश चौक, भुजबळ फार्म, लेखानगर, मुंबई नाका असा प्रदीर्घ मार्गक्रमण करत हा मोर्चा CBS येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। मोर्चामध्ये तरुण तरुणी, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। हातामध्ये झेंडे घेऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडलाय। डीजेवर देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली तर पवन दत्ता हटाओ, लोकशाही वाचवा, रिकाउंटिंग करा अशा जोरदार घोषणांनी परिसर गाजून गेला। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसेच मतमोजणीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत फेरमतमोजणी करण्याची ठाम मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे। मोर्चा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती। पराभूत उमेदवाराच्या मोर्चाला जर एवढी प्रचंड गर्दी होत असेल तर तो उमेदवार पराभूत कसा होऊ शकतो असा सवाल अनेक नागरिकांमधून उपस्थित होताना दिसून आलाय। या मोर्चामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। निवडणूक निकालावरून उफाळलेलं हे आंदोलन नाशिकच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारं ठरलं असून पुढील काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।